संसार संसार आईच्या गावात नुसती कामं करायला लागते ती संसारात पडल्यावर लय वाईट काम आहे. नमस्कार दादा. नमस्कार. सुक्काळीच्या कुठल्या मुहूर्तावर आलायस? तुझं नासक तोंड बघितलं आणि खोडक्या सांडल्या माझ्या. बोल काय पाहिजे? मी शासनाकडे आलोय सर्वे करायला. कसला सर्वे? आदर्श जोडपे सर्वे. बर मग पुढे मला सांगा तुमचं लगीन झालंय का? आणि झालं असलं तर तुम्ही त्यात आनंदी आहे का? आईच्या गावात तुझ्या दोन्ही प्रश्नाची उत्तर मिळाली मला. तुझं लगीन पण झालं तू त्यात काही सुखी नाहीस. अय वैद्या, तुला धुनीन भांडी करायला सांगितलेली आणि इथं काय करतोयस? अगे बायको, बाहेरच्या माणसापुढे इज्जत काढू नको की. तोंड बंद कर जरा. आणि हो कोण पिवळा बांबू? पिवळा बांबू निळा बांबू आहे तो. चड्डी निळी आहे तिची. इकडे सर्वे करायला आलाय तो. कसला सर्वे? तुमच्या घरात माणसं किती सांगा? तुला काय करायचंय? मटणाचं जेवण घालणार आहेस? शासनाकडे धान्य मिळणार आहे तुम्हाला. आय्या, खरंच शासनाकडून धान्य मिळणार आहे? थांबा, बोलवते सगळ्यांना. आजी, साई, बाहेर या लवकर. साहेब आली ती बघा, आली ती बघा. हा, 1 2 3 4 उद्यापासून 4 लोकांचं धान्य मिळेल तुम्हाला. फुकणीच्या डोळं फुटलीत काय तुझं? 4 लोकांचं म्हटला का डोळ्यात दिसतो पडलाय? गणित बिनीत येतं का नाही? थांब मोजून धावतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि मी 1 11. आम्ही काय ना 8 9 लोकांचं धान्य एकटीच खाते. बघून कळलं नाही तुला? अरे तुला नेला जायला तब्येत येऊ जाऊ नको, तर उचलून आपटीन बघ. ती काय रोज उचलून पडतेस? घरातल्या सगळ्या फरशा फुटली त्या. टवळे, माझ्या नातवाला मारू नकोस. ए म्हातारे, माग होणार ते का बुक्कीत दात पाडीन. परत हिरड्यावर मिसरी घासायला लागल. अगे टवळे, ए म्हातारे, वाच वाच वाच. व टाइम आहे तुझा. फिरवून आपटेल ती. आजी सोडा त्यास नाही इकडे बसा इथं. विचारलं त्या प्रश्नाची उत्तर द्या. बसा. माहिती सांगा मला. बसा. ए डॉन इकडे. बरं आजी तुमचं वय काय? वय वापरायला मी काय शाळेत जाते? अवय तुमचं वय विचारतोय. जन्मसाल सांगा. जन्मसाल. साल काढूनच केळं खाते मी, तशीच नाही खाय. अगं काय चाललं म्हातारे? जन्मसाल विचारतोय. शक्साला पेला पेला पाहिजे पाणी भरून. आईला म्हातारे तुला काय सांगत नाही. मी पहिल्याशी कुत्रे, तुझ्या आई बाहेर असेल साल वाटायला. आईला ही बरं ऐकवलं म्हातारीला. याचा घेता तेवढं ऐकतेशी म्हातारे. इकडे ये जरा. काय म्हातारे मी अजून मला आईच्या जाग्यावर काम करायला बोलली होती ती. पिक्चर मध्ये? होय, पिक्चर मध्ये नसेल ती खातेस कडाय टोळी आल्या का नाही? त्यातल्या ऐश्वर्या जागा खातेस कडाय बोलवीत असतील. काय काय झालं वाटतं लाग? आमच्या आजीला काय कमी समजलास काय? टायगर 3 मध्ये सलमान खानच्या बरोबर काम करणार आहे. पुष्पामध्ये सुद्धा साईन केला पिक्चर. चल वाटतं लाग. अजून थोडा वेळ थांबलं तर मी खोडा होईन. जातो मी. चल वाटतं लाग. म्हातारे तुझा कॉन्फिडन्स डाऊन करू नको. सलमान खान बरोबर तुला रोल आहे पुढच्या वर्षी. चल झालं वाटतं लाग. तू आज नाही तिथे दगडच घालील बघ. 10 रुपयात पोटभर जेवण आईच्या गावात. नमस्कार शेठजी. नमस्कार. 10 रुपयाला पोटभर जेवण आहे? 10 रुपयाला अनलिमिटेड जेवण आहे, किती बी खावा. बाहेर बोर्ड लिहिलाय, वाचा जावा. वाचलाय कन्फर्म करायला आलो होतो. येतो 5 मिनिटात आलो मालक. बरं या लवकर. ए साई, लय दमवू नका, तर उचलूनच आपटीन बघ. तुला दुसरं काय येतं का? अरे सकाळीच्या आईला उलट बोलतोस वी. बरं ऐक की बायको, चल तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो. लय दिवस झाला मागा लागला जेवायला घेऊन. चला आज घेऊन जातो दोघांनी पण. आज लय प्रेम होतं चाललंय वाटतं. कधी म्हणलं वडापाव खायला घेऊन चला तर घेऊन जात नाही. आज चक्क जेवायला घेऊन निघालाय. वडापाव 20ला इथं 10 मध्ये जेवण मिळते म्हणून घेऊन निघालो. काय म्हणला? काय नाही अगं 10-20चा वडापाव काय खात्यास? 400-500 वाली तुला मेजवान थाळी असते ना पंचपाकवानाची, तसली खायला घालतो. चल. अरे देवा, नवरा सुधारलाय वाटतं. चला लवकर जाऊया. हा चला. ए भावाने, एकटीच निघाली तुम्ही. मी पण येणार आहे मटण खायला. ए म्हातारे, गप घरात बस. तोंडात दात आहे का निघाले मटण खायला? ए टवळे, एका बुक्कीत डागात घालून गोळीगत. तुला रॉकेट घालवीन बघ. ए भांडू नका. आईच्या गावात यांच्या भांडत मला चोपला. राहू दे जेवायचं यायचं. कोणच नाही जाणार जेवायला आता. राहू दे. म्हातारे, तुझ्या मुळे कॅन्सल झालं जेवायला जायचं. जावा माझं गोड वाटतंय तुम्हाला. आत्ता कसं शाण्या बागेत बोललीस म्हातारे? चला हो जाऊया. जा बटक भावाने, तुला पचणार नाही, उलट्याहून मरतील. काय चल म्हातारेच तो आणलंय वाईट आहे. उलटे होतील. चल. म्हातारला कावा आयुष्यात नेऊन म्हातारे माणसं मी डोसक्याला ताप असते ती. तिथं खाणार 2 फुट पण बोलणार 10 फुटाचं. चला.
अगं ए बायको लय भारी जेवण मिळतं इथं चला बाळा भारी जेवण आहे इथं 10 रुपयात अगं कसला बोर्ड वाजतेस 10 रुपयाला वडापाव मिळतो याचा बोर्ड लावला इथं पण जेवण लय महाग आहे इथं पण तू टेन्शन घेऊ नको हे नवरा फकडे आहे की तुझा सगळं बिल भरतो या किती म्हणू दे बरोबर लय मोठं बोलू नको चला लय चला भूक चला लागल्या. चला चला मालक नमस्कार जावा जावा आज जावा तुम्ही 10ची स्कीम चालू आहे नव्हता स्कीम चालू आहे भरपूर खावा करदोडात तुटसर खावा 10 मध्ये एक नंबर ओके ओके चला थँक्यू मालक बायको बघच तू जेवणाची क्वालिटी एक नंबर असते इथं साहेब काय खाणार चिकन मटन का शाकाहारी साहेब कालच्या मॅडम कुठं आहेत आज नवीनच मॅडम आलेली दिसते त्या आपण तिथे कोण मॅडम तिथे अगं ते हे ऑफिस मधल्या मॅडम मी चहा प्यायला घेऊन आलो तिथे नुसता चहा प्यायला घेऊन आलता सावी चिकन मटन चिकन राईस चिकन प्लेट ही खाल्लं सांग खाल्लं तुम्ही नुसतं घरी चला तुम्हाला दाखवतेच बघा अगं आई शपथ तसं काय नाही ऑफिस मधले मॅडम होते ते एक मिनिट वेटर भाऊ चला ना जरा काम आहे काळीच्या तुला तोंड पण ठेवायचं नाही बायको पुढं माझं भांड पडतोयस काय अरे वेटर भावा एक नंबर सर्व्हिस असते तुझी अजून चांगली सर्व्हिस दे घे 5 रुपये सर्व्हिस चांगली द्यासाठी साईडला आणला त्याला बाकी काय नाही. जा भावा एक नंबर जेवण होतं बघा बाळा तुला कसं वाटलं जेवण पप्पा करदोडा तुटूस बातूर खाल्लंय बर 2-3 हजार बिल झालं असेल जेवणाचं बाहेर जावं तुम्ही मी भागवून येतो मालक हे घ्या तिघांचं 30 रुपये चला येतो मी अय बाळा कुठं निघाला सरळ बोर्ड वाचला नाहीस काय वाचलाय म्हणून तर तिघांचं 30 रुपये दिली ती थांब तुला बोर्ड वाचून दावतो चल हा या बघूया ए मालका तूच वाचव बोर्ड वाचतोच वाचला की 10 रुपयात पोटभर जेवण अरे माकडा याच्या मागचं पान कोण वाचणार कुठलं अरे हे काय आहे 10 रुपयात पोटभर जेवण मिळेल पण जेवून जाताना हॉटेलमध्ये सगळी भांडी वाचावी लागतील चीटिंग करताय तुम्ही 10 रुपयात पोटभर जेवण मिळते म्हणून मी बायका परत घेऊन जेवायला आलो हॉटेल मालक नाहीस तू छपरी गडवा मालक आहेस मी किती खुश झालेलो 10 रुपयात जेवण मिळते म्हणून मागच्या टायमाला पण तू असंच काहीतरी गंठीवलं होतंस हिरो नाहीस विलन आली रे आली आता माझी चप्पल घेऊन पळायची बारी आली आता सगळी भांडी तूच घासायची आणि बायका पोरांच्या पण वाटणीची तू घासायचीस चल निघ कशी नशिबान थट्टा आज मांडली आणि कुठनं बुद्धी चालेल 10 रुपये जेवायला काय माहिती ए सगळी भांडी चकदू याचीस देतो होतो मालक ए चल लवकर तू बरं चालते आईच्या गावात माझं बस काय पळून ए कुठं निघालास मालक तू काय गेलो तू तो काय जातो सगळी भांडतो पळतो या काय नाही पळत ए नरसाळ्या ध्यान ठेव त्याच्यावर सरळ तू भांडी हा दूध झालं तिथं कमळ आलाय खाली